सुकृताची जोडी माळो रे सुंदर ते ध्यान उभे ध्यान उभे
जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी म्हटलं की त्याच्यापेक्षा लेट आवाज येतोय हरी हरी तिकडून जास्त येतोय लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त हरे पुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाते करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती ऐशी कळवळ्याची जाते करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती कोटी भारवाही त्याचे सर्वस्व हीच आहे त्याचे सर्वस्व हीच आहे त्याचे सर्वस्व हीच आहे कोटी भारवाही त्याचे सर्वस्व हीच आहे त्याचे सर्वस्व हीच आहे त्याचे सर्वस्व हीच आहे ऐसे कळवळ्याची जाती ओ करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची प्रीती करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती तुमा म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे तुम्हा संतांवरी ओझे तुम्हा संतांवरी ओझे अरे तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे संतांवरी ओझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसे कळवळ्याची जाते ओ करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती करीला भाविला प्रीती हरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी विठोबार कुमार हरी हरी विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार धबा धबा लेकुराचे हित 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 लेकुराचे हित
लेकराचे हित, लेकराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे ऐसे वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. करीना भावेन लाभाविन, करीला भावी करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐसे कळवळ्याची कळवळ्याची जाती. हरे विठ्ठल 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 विठ्ठल
जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, एकनाथ महाराज की जय, सुख महाराज की जय, सूत हनुमान की जय, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जय मल्हार येळको ढाला विढाला ढाला विढाला विढाला ढाला ढाला कुराचे गीत जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे अगोदर जसा होता तसा ठेवा कमी करा थोडासा विको पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती बोलू नका तू का म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, दुसरे चरण हे संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एकदा सेटिंग केली ना बदलू नका मग ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीम भयदां जाड्यांधकारां पहा शार्प करा हेम्ब्रिंग येते आवाजासोबत हस्ते स्फटिका मालिकां विदधती पद्मासनीं संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल लेकुराचे गीत बोलू नका लेकुराचे गीत जाणे माऊलीचे चित्त
ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. विकू कमी करायचं आता. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ आणि टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा पराक्रम आणि परमार्थ आहे. असा उपदेश करणारे वैराग्य रागरसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ देहू निवासी जगद्गुरु तुकोबारे यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयातील पाठातील संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय संतत्व जगाच्या समोर मांडताना ते मातृत्व स्वरूपाने मांडतात. रूपक वापरले मातृत्वाचं आणि ठेवले संतत्व. संतत्व ठेवत असताना ते मातृत्वाच्या स्वरूपाने ठेवले. तसं पाहिलं तर मातृत्वाला संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे भरजरी पैठणी शालूला बोंद्रीचं ठिगळ लावल्यासारखं. जगात संतत्व श्रेष्ठ आहे, मातृत्व एवढं श्रेष्ठ नाही की ते संतत्वाच्या लाईनीत जाऊन बसेल. संतत्वाला मातृत्वाची उपमा दिली आणि झालं असं तुच्छ असलेलं संतत्वापेक्षा तुच्छ असलेलं मातृत्व संतत्वाच्या उंचीला जाऊन बसलं. पण मृत्यूपटलावरती संतत्व मांडता येईल, मातृत्व एवढा उंचीचा दाखला संतांना सापडला नाही. संतत्वाला उपमा द्यायची, कशाची द्यावी तर जगात सर्वोच्चपदी मातृत्व सापडलं. म्हणून मातृत्व संतत्व मांडत असताना रूपक वापरले मातृत्वाचं. पण झालं असं संतत्व ठेवत असताना मातृत्वच मोठं झालं. म्हणून 3 चरणामध्ये मातृत्व आहे आणि शेवटच्या चरणामध्ये संतत्व विशद केलं. अभंग हा अत्यंत प्रत्येकाच्या जवळचा आहे. ज्याचा आणि कीर्तनाचा काही संबंध नाही त्याला पण पहिली ओळ पाठे अभंगाची. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ज्याचा आणि मंदिराचा ज्याचा आणि कीर्तनाचा काही संबंध नाही त्याला पण ही पहिली ओळ पाठ असते. अभंग आपल्या अत्यंत जवळचा आहे. पण बहुतांश वारकरी काकड्यात गायला जातो आणि काकड्यात बहुतांश माणूस अर्धवट झोपेत असतो. सकाळी काही ना झोप सुधरत नाही. साखर झोपेत गायला जातो म्हणून त्याचा तितका अर्थ आपल्याला लागत नाही. अभंग जवळचा आहे, आई तितकी जवळची असते म्हणून तिची जशी किंमत कळत नाही अति परिचयात अवज्ञ. 100% तिची तितकी किंमत आपल्याला असेपर्यंत कळत नाही. आई जवळची असते म्हणून तिचं महत्त्व कळत नाही. तसं अभंग हा तितकाच जवळचा आहे प्रत्येकाच्या म्हणून त्याचा तितका अर्थ आपल्याला लागत नाही. बहुतांश हा परिचित अभंग आहे. असा अभंगाचा हा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ. ठळक बातम्या संपल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा. आज ठोंबरे पाटील परिवाराच्या वतीनं आयोजित कैलासवासी श्रीमती फुलाबाई नामदेवरावजी ठोंबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचे 4ही मुलं आणि 2 मुली श्री साधू नामदेवरावजी ठोंबरे पाटील, श्री दानाजी नामदेवरावजी ठोंबरे पाटील, श्री ब्रह्मदेव नामदेवराव ठोंबरे पाटील, श्री धर्माजी नामदेव ठोंबरे पाटील माजी उपसरपंच, त्यांच्या 2ही कन्या सौ हरणाबाई पोपटरावजी रूपनवर आणि सौ हिराबाई शंकररावजी रूपनवर. त्यांच्या 4ही सुनबाई असतील. त्यांचे नातू नाती नातजावई नातसुना. हा सुंदर गोकुळासारखा भरलेला परिवार असताना त्याला मागे जाऊ द्या बाबा, मागे बस राजा, मागे बस, पाठीमागे पाठीमागे. सुंदर गोकुळासारखा भरलेला परिवार असताना 1 वर्षभरापूर्वी आजींचं एक वयानुसार दुःखद झालेलं निधन.
एक विशिष्ट वयात जर माणूस गेला तर असं म्हणतात की जीवाचं सोनं होतं. आता सगळं मनासारखं झालेलं आहे, सगळं सेटल झालेलं आहे. बरेच जण म्हटले असतील की म्हातारीच्या जीवाचं सोनं झालं. एक विशिष्ट वयात जर व्यक्ती गेला तर त्याचं जाणं तितकं दुःख देणारं नसतं. पण आई काय मावशी असते का? आई काय आत्या असते का? आई काय चुलती असते का? आई काय कोणी शेजारी नसते का? आई काय कोणी मैत्रीण असते का? आई मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण आई नाही होऊ शकत. आई बहीणही होऊ शकते, पण बहिणीला एक क्षणापुरतं तिला आई होता येतं, शेवटपर्यंत ती आई म्हणून वागत नाही कधी. जगात सगळ्या नात्यात बदल असेल पण मातृत्वाच्या नात्यात बदलच नाही पा. जगात सगळी नाती बदलतील, सगळ्या नात्याची परतफेड करावी लागते, पण जिच्या प्रेमाची कधी परतफेड करावी लागत नाही, जिच्या उपकाराची परतफेडीची कधी अपेक्षाच राहत नाही. जगाच्या पाठीवर ते मातृत्व. विठ्ठल एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, जवानी का जज्बा है. विको नहीं द्यायचा. हाँ, पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, हे माँ बाप की दुआ का असर होता है. श्रीमंत असाल तुम्ही, जग मागे पुढे असतं. तुम्ही देखणे दिसत असाल, हजार मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल, लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणाऱ्या जगाच्या पाठीवरचं एकमेव पात्र ते म्हणजे आई. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्यासहित ईश्वराचं मिलन आणि ईश्वराचा साक्षात्कार करून देणारा आत्मा या मृत्यू लोकात एकच आहे, ती म्हणजे आपली आई. विठ्ठल तुमची वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग असतं. आपली वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग असतं. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही, मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येतात याची वाट पाहत राहतात. जगाच्या पाठीवर ते फक्त आपले आईबाप असतात. समुद्रापेक्षा सखोल मातृत्व आहे, आकाशापेक्षा विस्तीर्ण आपलं पितृत्व आहे. माझ्यासारखे असे किती कीर्तनकार जन्माला आले, म्हणजे आम्हाला आई आणि बाप कीर्तनातून मांडता येईल. मुळात आई वडील हा कीर्तनाचा विषय नाही, तो कीर्तनातला विषय. पण दुर्दैव असं झालं, भारतासारख्या संस्कृती प्रधान देशामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढू लागली आणि परिणामानं कीर्तनकाराला या विषयावरती जास्त फोकस करावा लागला. नाहीतर आम्ही अभ्यास इतर केला, तो फक्त माईबाप मांडण्यासाठी नाही. आमचं इतरही नॉलेज पहा ना तुम्ही. काही काहीच असतं, तुम्ही आई फार छान सांगतात, तुम्ही बाप फार छान सांगतात, याही पलीकडे आम्हाला खूप छान सांगता येतं काहीतरी. हे दुर्दैव झालं कीर्तनकाराचं. ही आम्हाला इच्छा नसते बरं का फार तेच सांगायचं तुम्हाला. इतरही आम्ही सांगू शकतो आणि सांगतोय छान. पण समाजाचं दुर्दैव असे, भारतातली वाढणारी वृद्धाश्रमाची संख्या. आपण किती सुशिक्षित झालो आणि किती सुसंस्कृत झालो हे याचं फार मोठं प्रदर्शन आहे. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. मागे यूट्यूबला माझं एक उदाहरण होतं. खरं तर त्या परिवारातून मला फोन आला, ते उदाहरण कट करा म्हणून. तुम्ही मागे नांदेडला एक डॉक्टर होऊन गेले, मी त्यांचं नाव घेत नाही आता, कारण ते उदाहरण कट करण्यासाठी मला फोन आला होता. नांदेडचे प्रसिद्ध डॉक्टर होऊन गेले. ज्यावेळी ते डॉक्टरांचं बालरोग तज्ज्ञामध्ये महाराष्ट्रातले जेवढे बालरोग तज्ज्ञ त्या तज्ज्ञांमध्ये त्यांचं नाव आहे. आतापर्यंत हजारो लेकरांना त्यांनी जीवनदान दिलं. आणि ज्यावेळी डॉक्टरांच्या पत्नीचं दुःखद निधन झालं, डॉक्टरांची मुलगी MD डॉक्टर अमेरिकेमध्ये, त्यांचा जावई MD डॉक्टर अमेरिकेमध्ये, मुलगा MD बालरोग तज्ज्ञ अमेरिकेमध्ये, सुनबाई सुद्धा डॉक्टर अमेरिकेमध्ये. आजारी पडली पत्नी, पण मुलांचं काही येणं झालं नाही. शेवटी पत्नीचं निधन झालं. त्यावेळी गावकऱ्यांनी मिळून फोन केला, विठ्ठल डॉक्टरांनी फोन केला,
मुलांना अमेरिकेमध्ये. पोरांनी सांगितलं आमचं येणं होत नाही, आईला अग्नी डाग द्या तुम्ही. मुखाग्नी दिला पतीने, रडत होते. आयुष्यभर एवढं कमावलं, एवढं नाव कमावलं, पण अंतकाळी माझ्या पत्नीला अग्नी डाग द्यायला जर मुलं येत नसतील, ह्यापेक्षा काय मोठं दुर्दैव. पश्चाताप झाला. पत्नी गेल्यानंतर एक वय झालं, विशिष्ट वयामध्ये आधार पाहिजे होता, पण पत्नीचा आधारच निघून गेला. मग काय करावं, मुलं सांभाळायला तयार नाहीत. म्हणून लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या रुक्मिणी वृद्धाश्रमामध्ये दाखल झाले. शेवटचा काळ एक 2-4 वर्ष तिथं राहिले. डॉक्टरांची प्रकृती बिघडली. कर्मचाऱ्यांनी फोन केला अमेरिकेत, वडिलांची प्रकृती गंभीर आहे, भेटायला या. मेसेज यायचा प्रत्येक वेळी, आय एम बिझी, आय एम बिझी. शेवटी काही दिवसांनी डॉक्टरांचं सुद्धा निधन झालं आणि हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी कळवलंय, तुमचे वडील आजारी होते, तुम्ही आले नाही, आता त्यांचं निधन झालं, आता तरी भेट द्यायला या, त्यांना अग्नी डाग द्यायला या, शेवटचा त्यांचा अंत्यसंस्कार करायला या. अमेरिकेतून मेसेज आला, आय एम बिझी, आम्ही बिझी आहोत, आमच्याकडे खूप कामाचा व्याप आहे, तुम्ही त्यांचा अंत्यसंस्कार करून घ्या, आमचं काहीच ऑब्जेक्शन नाही, काय खर्च लागेल तो पैसे आम्ही तुम्हाला मनी ऑर्डर करू, तुम्ही त्यांचे अंत्यसंस्कार करून घ्या आणि सगळ्या काय क्रिया करायच्या ते सगळ्या करा, आमचं काही येणं होत नाही. माझा मुद्दा असा आहे, आता दादा ते दिवा राहणार नाही, तुम्ही पुन्हा पुन्हा लावताय, राहणार नाही, तू जाऊन बसा, मला विक्षेप होतो मध्ये मध्ये तुम्ही आले की. आता कोणी पुढे येऊ नका आणि कोणी पुढे येऊन बसू नका, मागच्या खुर्च्या येतं तिकडेच बसा, कोणी आलं तर. आता हे फार विक्षेप होतो कीर्तनामध्ये. जाऊन बसा तुम्ही, आता लागला नाही एक दिवा, बसा खाली, आता येऊ नका पुन्हा. विठ्ठल ज्यांनी हा पिंड दिला, ज्यांनी हे शरीर दिलं, त्यांचं पिंडदान करण्यासाठी जर आपल्याकडे वेळ नसेल, त्यापेक्षा दूर. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया. हो माँ बाप को कोई नहीं माने, अवरत का बहुमा, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई माता पिता को कहीं नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे दुनिया. ज्यांनी पिंड दिलं त्यांचं पिंडदान करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसेल. आज बिझी असतो, प्रत्येकाचं शेड्यूल बिझी. आज काही गप्पा चालल्या तर माझ्याकडेच लक्ष दे, तिकडं काहीच नसतं, ते ऐकून तुमचं अजिबात कल्याण होणार नाही. आपलं प्रत्येकाचं शेड्यूल बिझी असतं, प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी काम आहे, हे मान्य आहे मला. पण जर बिझनेसचा विचार केला असता, करिअरचा जर विचार केला असता, बिझी शेड्यूल याचा जर विचार केला असता, तर माय बापांनी आपल्यासारख्या दलिंदर लेकरांना जन्माला पण नसतं घालायला पाहिजे. मग जर त्यांनी वेळ काढला ना आपल्याला जन्माला घातलं, त्यांचंही करिअर बरबाद झालंच ना त्याच्यामध्ये. आज करिअर प्रत्येकाचं आहे. जर करिअरचा विचार करून, बिझी शेड्यूलचा विचार करून, कामाचा विचार करून मायबापांच्या एक विशिष्ट वयामध्ये म्हातारपणात त्यांची विचारपूस करायला जर आपल्याकडे वेळ नसेल, प्रत्येकजण बिझी. सकाळी फक्त 2 मिनिटं काढा, कामाला जाता जाता तुम्ही चप्पल घालून घराच्या बाहेर निघता, ते आशेने पाहत असतात तुमच्याकडे. माझा दादा, माझा राजा एकदा तरी माझ्याकडे वळून पाहिल, एकदा तरी माझ्याकडे फिरून पाहिल, अपेक्षा असते. त्या म्हातारे मायबापांना आता लागतं तरी काय, फार काजू बदाम खाऊ घालांचा उफाळे टांगा,
आता काजू बदाम सहन होईल एवढं शरीरही राहिलं नाही त्यांचं. चटणी भाकर असेल, भाजी भाकर असेल, दूध भाकर असेल, फक्त वेळेच्या वेळेला द्या. जाताना कामावर फक्त एकदा वळून पहा, आई बरी आहेस का ग, तुझे गुडघे बरे आहेत ना, गोळ्या आहेत ना तुझ्या, संपल्या असतील तर सांग, 4 दिवस आधी घेऊन येतो. आणि बापाला 1 मिनिट, पप्पा बाबा तुमचा खोकला बरा आहे ना, खोकला बरा आहे का तुमचा, खोकल्याचं औषध संपलं असेल तर सांगा, येता येता घेऊन येतो. गोळ्या औषध जर संपले असतील आईचे तुमच्या सोबत घेऊन येतो. मला सांगा, हे लागतं, हे विचारपूस करायला लागतं किती. आपलं असं असतं नाही, ती वेळच्या वेळेला जेवते आणि गोळ्या घेते रे राजा. पण संध्याकाळच्या वेळेला तिला अपेक्षा असते, पोरग जर जवळ राहत नसेल तर माझ्या राजाने, माझ्या लेकराने मला 1 फोन करावा. तिचं मन भरून येतं. मला असं वाटतं की तुम्ही फोन करत राहाल तर कदाचित तिला गोळ्या घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही. आणि कधी कधी असं होतं, गोळ्या घेतल्या पण फोन नाही आला तर तिचा BP कमी जास्त होतो, तो काही नॉर्मल होत नाही. कधी कधी गोळ्या घेते ती पण तिला झोप लागत नाही का, रात्रभर चिंता तिला सतावत राहते. माझ्या मुलाने आज मला का फोन केला नाही. बापाला झोप येत नाही, कदाचित मग हिला तुम्ही बोलून दाखवतात, झोप येत नाही. आज माझ्या राजाने मला कसं काय फोन केला नाही, काही राग आला असेल का त्याला. माझ्या दादांनो, आपण लहान होतो, रडत आपण होतो, तेव्हाही त्या माईला झोप येत नव्हती. आपल्याला ताप आला बालपणात, तेव्हाही त्या बापाला झोप येत नव्हती. आणि आज पोरांचे फोन जर 2-2, 3-3 दिवस माईबापाला जात नसतील तर आजही माईबाप आपल्यासाठी झोपत नाही. विठ्ठल आज बऱ्याचदा पहा तुम्ही, सगळ्या घरांमध्ये म्हणत नाही जिथं संस्कृती जिवंत आहे, पण बऱ्याच घरामध्ये आता नोकरीला लागले, थोडेफार श्रीमंत झाले की घरातले म्हातारे माईबाप नकोशी वाटतात. हा, तुमचे येणारे पाहुणे जरा VIP असतात, त्या माईबापांची लाज वाटते बऱ्याचदा, कारण त्यांच्या हातातले ग्लास खाली सटकतात. पोहे खाताना त्यांच्या हातातले चमचे असे थरथर थरथर वाजतात. बऱ्याचदा बाथरूमला जास्त वेळा जावं लागतं संध्याकाळी, म्हणून आपल्याला वाजल्याचा आवाज येतो भांडे. बऱ्याचदा आता खोकला जास्त होतो, म्हणून रात्रभर बरेच जण म्हणतात आमचे म्हातारी बाबा आम्हाला झोपू देत नाही. बऱ्याचदा डिस्टर्ब होतो तुम्हाला, दिवसभर तुम्ही झोपा काढतात, रात्री आम्ही दिवसभर कामाने थकून येतो, रात्री झोपायचं तर तुमच्या आपल्या कटकटी चालू होतात. बऱ्याच जणांची चिडचिड होते. पण आपण लहान असताना या सगळ्या गोष्टी माईबापाने सहन केलेले. मी कोणालाच एकाला उद्देशून बोलत नाही, मी सर्वसमावेशक बोलते. मी लहान असताना या गोष्टीची कटकट मायबापांना कधी झाली नाही. दिवस प्रत्येकाचे बदलतात. बऱ्याचदा पहा तुम्ही, घरामध्ये आपल्या अनेक खोल्या असतात, लेकरांची खोली वेगळी असते. तेच लेकरं मोठाले झाले, त्यांचं लग्न झालं की बेडरूम कोणाच्या ताब्यात जाते, बेडरूम पोरांच्या ताब्यात जाते. मायबापाला हॉलमध्ये झोपावं लागतं. आता त्याला पोरग झालं, त्याचं पोरग मोठं झालं, त्याच्या पोराचं लग्न झालं, आता ते नातू जाणार बेडरूम मध्ये, त्याचे मायबाप हॉलमध्ये आणि म्हातार डायरेक्ट ओसरीवर. दिवस प्रत्येकाचे बदलतात. घरात म्हातारा माणूस आजारी पडला तर मग सगळं घर धावतं का, घरात लहान लेकरू आजारी पडलं तर सगळं घर धावतं. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? किमान प्रतिसाद तरी मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. माझ्या बोलण्याचं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला? शब्द वगैरे कळतात ना सगळे? घरात लहान लेकरू जर रांगायला लागलं तर अख्खं घर त्याच्या पाठीमागे. बाबू पडेल, बाबू बाहेर जाईल, मग दाराला अजून छोटं दार लावून घ्या. म्हाताऱ्या माणसाची एवढी काळजी घेतो का आपण? कौतुक बालपणात असतं, म्हातारपणाचं नसतं. माय बापांच्या प्रत्येक गोष्टीचा आत्ता रागराग होतो, आत्ता चिडचिड होते, पण आपण लहान असताना ते म्हातारपणात करतात त्या सगळ्या गोष्टी आपण बालपणात केलेल्या आहेत. बरेच माई बाप वय जर जास्त झालं असेल तर कदाचित अंथरुणं त्यांची ओली होतात, राग येतो आपल्याला. आपण लहान असताना दिवसातली 12 तास आईची साडी ओली ठेवत होतो, हे गणित लावायचं कुठं? एक रात्र म्हातारा आजारी पडला तर आपली एक रात्र खराब होते. बाकीचे बोलू नका, बसणाऱ्याला कळतं कुठं बसायचं, तर बोलू नका बाकीचे. विठ्ठल आपण आजारी
आपण लहानपणी लहान असताना आईला चांगलं कधी झोपूच दिलं नाही. तिनं दूध पाजले यात काय नवले. आपण लहान होतो ना, ज्यावेळी दात आले त्यावेळी शिरा दुधातला पातळ केला आणि तिने आपल्याला खाऊ घातला. एक हात मानीला लावायची, चमच्यानं आधी शिरा बोटाला लावायची. माझ्या लेकराला पळणार तर नाही ना, पातळ करून शिरा असा चमच्याने आपल्या तोंडात भरत होती. ज्यावेळी दात नव्हते दूध पाजलं, दात आले, तिनं आपल्यासाठी एवढी काळजी घेतली. आता तीच म्हातारी आई जर आजारी असेल, तिच्या मुखात दात नसेल आणि तिला खाल्लेलं अन्न पचत नसेल, तर आपलं कर्तव्य जसं तिनं पातळ शिरा आपल्याला बालपणात करून खाऊ घातला, आज प्रत्येक मुलांना आणि सुनेला जर जमत नसेल तिला जड अन्न, तो पातळ शिरा आपण तिला खाऊ घातला पाहिजे. ही बालपणाच्या उपकाराची परतफेड असते बरं का. ही संधी मिळाली आपल्याला, संधीचं सोनं केलं. केवळ कीर्तनात बोलतो असं नाही माझ्या दादांनो, जगात प्रत्येक कीर्तनकाराला आमच्यासारख्याला आशीर्वाद फक्त माईबापाचा आहे. आपल्या घरातला बाप आपला सगळ्यात मोठा विठोबा आहे ना, आपली माय आपली रखुमाई. जगात ज्याला मायबाप प्रसन्न झाले ना, त्या व्यक्तीला जगातल्या कोणत्याच देवासमोर आशीर्वादासाठी हात पसरायची गरज पडत नाही. विठ्ठल झोप आपल्याला येत नव्हती, पण डोळ्याला डोळा तिचा लागत नव्हता. कधी कमी जेवला ना लेकरू, माझ्या ताईनं तुम्ही शेजारनी जवळ रडतात अजूनही. माझं लेकरू का खाल्लं, त्याने का खाल्लं नसेल ग, तो का कमी जेवला असेल ग, त्याची तब्येत तर बरी नसेल, त्याच्या पोटातलं तर आलं नसेल ना. लेकरू कमी जेवलं तर माईला रातोरात झोप लागत नाही. तुला हे करू का, ते करू का, ते करू का. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, उपकार आई थोर तुझे उपकार. 9 महिन्यानी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवोनी, देवोनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. थाप द्या. असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडके तुझे अपत्य. देऊनी थोर मला संस्कार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. बेस कमी करायचं. झोप आपल्याला आली नाही, रात्र रात्र जागली, त्या बाळाला अंगाई गाऊन झोपी घालायची. गाय झोपली गोठ्यात घराट्यात चिमुताई, गाय झोपली गोठ्यात घराट्यात चिमुताई, पारसात वेलीवरी झोपल्या ग जाई जुई, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या. हो कमी आवाजात. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाती तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. जिचे पिढे बाळ, जिथे 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 पिढे बाळ, जिथे
मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती सदैव आपल्या लेकराचा विचार करते आणि लेकराच्याच हिताचा विचार करते. अभंगाचं प्रथम चरण. लेकुराचे जय हो. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त सदैव आपल्या लेकराच्याच हिताचा विचार करते. चांगल्या मुलावर तर कुणी प्रेम करेल, पण वाईटावरही जिचं प्रेम असतं. चांगल्या मुलावर, गुणवान मुलावर प्रेम करते ती आई. अजून सांगू, गुन्हेगार मुलावर प्रेम करते ती सुद्धा आईच. चांगलं व्हावं वाटतं. एखादा मुलगा सेटल झालेला असेल त्याहीपेक्षा जो गावाकडचा दुबळा आहे ना, जो अजून सेटल झाला नाही, त्याच्यात जास्त जीव गुंततो ती आई. समाज चांगल्या मुलाचा विचार करतो, पण परिस्थितीनं बिकट असणाऱ्या मुलाचा आई विचार करते. मुलगे देत असताना चांगला मुलाचा विचार पोरीचा बाप करतो, पोरीची आई करते. चांगल्या मुलाचा विचार सोयरीक करत असताना करतात, पण वाईटाचा विचार करते जगात ती आई असते. त्याची चिंता फक्त तिला असते. पा महाभारतामध्ये ज्यावेळी दुर्योधनाला वज्रदेव व्हायचं होतं, त्यानं आईला विचारलं, आई मला वज्रदेव व्हायचंय, काय करावं ग याच्यासाठी? आई गांधारीनं सांगितलं, धर्मराजाला जाऊन भेट. वाईटावरही जी प्रेम करते ती आई बरं. धर्मराजाला जाऊन भेट,
धर्मराज खोटं बोलत नाही तुझा भाऊ. धर्मराजाकडे गेला. काहीची ओळखच असते पा, सिम्बॉलच असतं त्या माणसाचं. आमका माणूस सोयरी की मोडीत नाही. तमका माणूस कोणी गेला गरीब त्याच्या हातून रिकामा येत, त्याच्या घरून रिकामा येत नाही. आमका माणूस गरीबाचं कल्याण करणारे, तमका माणूस दलाले, आमका माणूस लोकाला लुबाडणार आहे. काहींच्या ओळखी ठरलेल्या असतात. काही लोकांना पहा तुम्ही, काही लोकांना सकाळी उठले की दात घासायच्या आधी गावात 2-4 जणांचे भांडणं लावल्याशिवाय ते दाताला मंजनच लावित नाहीत. काय असतं काही कळत नाही मला. पण शहराला 1.25 शेर भेटतो बरं कधीतरी. इथं कलियुगात पहा तुम्ही, काही वागून पहा, इथं जोड लई लवकर लागतो. प्रत्येकाचा जोड इथं देवाने बनवूनच ठेवलेला आहे. सारखी भांडणं लावायची एक बाई घरामध्ये, गावामध्ये सारखी भांडणं लावायची. जिकडं जाऊ तिकडं लोक ती पाहिली का दार लावून घ्यायची. दार लावलं कोण याच्यामुळे भांडायची. ती 2-4 घरी भांडणं लावल्याशिवाय दाताला मंजनच लावित नव्हती. पण एकदा काय झालं, एका बाईच्या घरी गेली. गेल्यानंतर म्हणले, ए काय करायलीस तू? म्हणे काही नाही. येस तू आहे का तो घरात? ती म्हणे हो आहे. आण म्हणे. तिनं आणला विस्तू. ती म्हणे कशात घेता? ती म्हणे टाक माझ्या पदरात. तिनं पदरात इस्तू टाकला. आता पदरात इस्तू घेतल्यानंतर झालं काय असेल? पदर जळाला, छिद्र पडायले, ते ठिणग्या खाली पडू लागल्या. अक्कल नाही म्हणे तुला, पदरात इस्तू टाकीत असतेत का कुठं? याला तेव्हापासून मन प्रचलित झाली, टाक माया पदरात. इकडं आहे का नाही ती म्हण, टाक माया पदरात इस्तू. जोडी तर प्रत्येकाला लागतो. एकदा काय झालं, त्या गावातली एक बाई होती. ती म्हणे ही हिला वटणीवर तेव्हाच आणते म्हणे, चांगले नीट केलेत आपण. एका घरी गेली. म्हणे का ग काय करते? स्वयंपाक करते. कुठं गेली सासू तोही? म्हणे काही नाही, सासू गेली चप्पी करायला. म्हणे तया सासूला चप्पी करता येते, मला काय करता येत नाही का? गेली ती चप्पी करून आली. कुठं आहे तोही सासू? म्हणे काही नाही, चप्पीवर शेंदूर लावायला गेली. म्हणे तया सासूला शेंदूर लावणं जमतं, मला काय जमत नाही का शेंदूर लावणं? शेंदूर लावून आली, कस काय दिसते? म्हणे चांगली दिसते. कुठं आहे तोही सासू? काही नाही म्हणे, चप्पी करून शेंदूर लावून गाढवावर बसलेली माझी सासू आणि गावात मिरती. तया सासूला मिरवता येतं का म्हणे गाढवावर बसून? मला काय येत नाही का? मी बी बसन. म्हणे बस. स्वतःची चप्पी केली, शेंदूर लावला, गाढवावर बसू लागली. हिची खोड मोडायला वेगळं कोणी आणावं लागलं का? असं म्हणतात जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. पण इथं जोड लवकर प्रत्येकाला लागतो. काहीच तसं सिम्बॉल असतं. थांबते चला. काहीची ओळख असते वेगवेगळी. तसं धर्मराजाची ओळख होती. धर्मराज आयुष्यात कधी खोटं बोललाच नाही. ज्यांनी महाभारत ऐकलंय वगैरे, आणि महाभारत नव्यानं आपल्याला सांगायची गरज नाही, कारण ते रामायणासाठी प्रयत्न करावे लागतात, महाभारतासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. पण धर्मराज खोटं बोललेच नाही कधी. फक्त अपवाद एक, अश्वत्थामागत नरवा कुंजरोवा, हे एक वाक्य जर सोडलं ते नजर चुकीने. धर्मराज कधी खोटं बोलले नाही. धर्मराजाला जाऊन भेट, तो तुला वज्रदेव होण्याचा उपाय सांगेल. दुर्योधन गेला धर्मराजाकडे, दादा मला वज्रदेव व्हायचं, काय करू रे? धर्मराजाने सांगितलं, दुर्योधना तुझी माय पतिव्रता आहे. लग्नाच्या मंडपात ज्या माऊलीला कळलं नवरा अंधाड आहे, त्या क्षणाला तिने डोळ्याला पट्टी बांधून घेतली, पुन्हा कधीच सोडली नाही. 100 सोन्यासारखी पोरं झाली तुमच्यासारखी, पण तिनं डोळ्याची पट्टी कधी सोडली नाही. आणि शास्त्राच्या नुसार जे जे अवयव तुम्ही सांभाळत असाल त्याच्यात तप निर्माण होतं. पा डोळ्याने जर चांगलंच पाहिलं तर नेत्रात सामर्थ्य येतं. म्हणजे नेत्र म्हणजे माणसाचा डिस्प्लेच असतो. मेमरी कार्डमध्ये जे असतं ते डिस्प्लेवर दिसतं. चेहरा डिस्प्ले माणसाचा. आणि बऱ्याचदा तोंडाने बोलायच्या त्या गोष्टी नजरेनं बोलल्या जातात. माणूस कधी कधी नजर चोरून ठेवतो, नजरेला नजर भिडत नाही. याचा अर्थ त्या नजरेमध्ये काहीतरी पाप दडलेलं असतं. माणसाचे डोळे हे सगळं सांगतात. बऱ्याचदा जे जे इंद्रिय सांभाळाल तुम्ही, तोंडाने जर चांगलंच बोललं तर तोंडात वाणीत सामर्थ्य येतं. माऊली सांगतात, माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. एका जन्माचं आहे का? कानाचं सामर्थ्य, कानाचं तप जर तुम्ही सांभाळलं, कानावर चांगलंच जर पडलं तर कानात सुद्धा तप निर्माण होतं. तिच्या डोळ्यात सामर्थ्य आलं, तिच्या डोळ्यात पावर आलेली. तुझ्या आईने जर तुला विवस्त्र, एकही वस्त्र नसतं अंगावर, जर नखशिकांतने हाडलं तू वज्रदेव होशील. हे ऐकलं त्याने, आईकडे गेला. आई दादाने
वज्रदेही होण्याचा पर्याय सांगितला, पण त्यासाठी तुला डोळ्याची पट्टी सोडावी लागेल. आई सोडशील का ग माझ्यासाठी? माझ्यासाठी पट्टी सोडशील का? मला नखशिखांत न्याहाळशील का? त्यावेळी गांधारी सारख्या आईचे उद्गार आहेत दुर्योधनासारख्या पाप्यासाठी. दुर्योधना राजा, तू म्हणत असशील तर ही आई तुझ्यासाठी आगीतही उभी राहायला तयार आहे. अंगावरती एकही वस्त्र नाही असाई, विवस्त्र अवस्थेत निघाला आईच्या भेटीसाठी. पांडवांवरचं संकट जगाच्या मालकावर पडलं. हा जर वज्रदेह झाला तर माझ्या पांडवाला ताप होईल उद्या. जगाच्या मालकावर संकट पडलं. विटेवरच्या मालकानं उडी टाकली, एका माळ्याचं रूप धारण केलं, टोपलीत फुलाची माळ घेतली. दुर्योधन आईला भेटायच्या आधीच गाठला गेटवरच. म्हणे असा नागा आखाड्यातला साधू इकडं कुणीकडे आला कुंभमेळा सोडून? म्हणे अरे मी काय नागा आखाड्यातला साधू नाही म्हटले, मी दुर्योधन आहे. दुर्योधन. दुर्योधना असा विवस्त्र होऊन निघालाच कुठे? म्हणे आईच्या भेटीसाठी. दुर्योधना तो अंगापिंडाने वाढलास, पण तो बुद्धीचा काही विस्तार झाला नाही. लहानपणी ठीक होतं, ती आई जरी असली पण विशिष्ट वयामध्ये लेकराने आई समोर विवस्त्र होऊ नये. हे शोभतंय का तुला? तू राजा आहेस, हे शोभत नाही तुला. अरे आईकडे जरी चाललास, निदान गुप्त स्थान शरीराची जननेंद्रिय झाकतील एवढं तरी वस्त्र लाव अंगाला. मग आता एवढ्या घाईघाईनं वस्त्र आणणार कुठून? म्हटलं ही काय फुलाची माळ विकायला घेऊन चाललो होतं, पण तुझ्या कामी जर येत असेल तर. त्याने फुलाची माळ घेतली टोपलीतली, कमरेच्या भोवती गुंडाळली, आईच्या भेटीसाठी गेला. आईने पट्टी सोडली, नखशिखांत न्याहाळलं, लगेचच पट्टी बांधली. त्यावेळी गांधारी म्हणते, दुर्योधना मला भेटायला येताना राजा तुला कोणी फुकटचा सल्ला देणारा भेटला होता का रे? थोडा घेऊन द्या दादा याला. मला भेटायला येताना कोणी फुकटचा सल्ला देणार, थोडं कमी करा अजून. कोणी भेटला होता का तुला? आई डोक्याला हात लावला त्याने. वज्रदेही नाही झालो का ग मी? वज्रदेही नाही झालो? झालास रे बाळा, पण ज्या शरीरावर नजर पोहोचली माझी तो भाग तुझा वज्रदेही झाला. ज्या शरीराच्या भागावर कमरेभोवती मांडीजवळ माझी नजर पडली नाही तो भाग मात्र तुझा शरीराचा कोमल राहील. दुर्योधना लक्षात घे, युद्ध क्षेत्रावरती मांडीजवळ गदा लागू देऊ नकोस. एवढं एकच वाक्य दोघाच्या संवादातलं बाहेर दाराला कान उभ्या लावून असलेल्या कृष्ण परमात्म्याने ऐकलं. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष रणांगणामध्ये युद्धाला प्रारंभ झाला, रणवाद्य वाजू लागले, शंख तुतार्या वाजू लागल्या आणि भीमाचं आणि दुर्योधनाचं युद्ध प्रारंभ झालं. परमात्मा भीमाला दिसेल असे दुर्योधनाच्या पाठीमागे उभे होते, पण भीमाचं देवाकडे लक्षच नव्हतं. भीमाचा आपला एकच दणका, अंगात ताकद होती आडमाप, गरा 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 गदा फिरवायचा आणि दना 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 हाणायचा, त्याचा एकच धडाका. ते कोण काही माणसं पहा तुम्ही अजिबात कोणाचं ऐकतच नाही. तो दना दना धडा धडा, दना दना धडा धडा. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात, वरी भीमसेने बेतू, तो झाला असे सेना नातू. भीम म्हणजे आपल्या भाषेमध्ये आरदांड, आडूसट, आडमुठा. आमच्या मराठवाड्यात एक म्हणे कुड हानू रुमन. अंगात आडमाप ताकद होती आणि ताकदीवाले माणसं ऐकतच नाहीत पा. मला सांगा, वारंवार वारंवार तुला उचलूनच फेकितो, तुला खालीच आदळीतो, तुला बुक्कीत पाणीच पाहिजेतो, हे शब्द कोणाचे असतात? ज्याच्या अंगात ताकद सळसळ करीती. आता ज्याला काही बॅग मोठी गोणी उचला ना, युरियाची थैली, ते कोणाच्या नादी लागत का? ते म्हणता आपल्या अंगात ताकद नाही, त्याच्यामुळे आपण तोंड आवरणे. ह्याच्या अंगात आडमाप ताकद, गरा 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 गदा फिरवायचा, दना दना हाणायचा. पण ते वज्रदेह झालेलं शरीर. दुर्योधन काय मरणा. परमात्मा सांकेतिक भाषेत सांगत होते. परमात्म्याने एक बोट वर करायचं, मांडीवर थाप आणायचे, एक बोट वर करायचे, मांडीवर थाप आणायचे. अरे भीमा महा ऐक, मनासारखं करू नकोस, मी काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष दे. पुन्हा कमी आमदारात तू दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ शकत नाहीस. महा ऐक, मी सांगतो ते कर. सांकेतिक भाषा जरा उशिरा कळाली, देवाची भाषा कळाली. जशी गरगरा 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 गदा फिरवली, थाट दिशी मांडीवर बसली, अशी लई जोऱ्यात बसली. अशानं मरण का दुर्योधन? जशी गरगरा फिरवली अशी थाट दिशी बसली. अशी भीमाची गदा मांडीवर लागली, त्यातच दुर्योधनाचा अंत झाला. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. दुर्योधन वज्रदेही झाला होण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी. दुर्योधनासारखा पापी मेला पाहिजे, शेवटपर्यंत प्रयत्न कृष्ण परमात्मा करत राहिले. पण दुर्योधनासारखा पापी मुलगा वाचला पाहिजे, शेवटपर्यंत प्रयत्न माता गांधारीचा होता.
याला म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. अनंत उपकारी तिची. उपकाराची यादी जरी इथं सांगत बसले तर कदाचित आजचं दिवसभर जरी कीर्तन केलं तर मातृत्वाचा उपकार मला तुमच्या समोर मांडता येणार नाही. का? माझी विद्वत्ता थांबेल, माझा अभ्यास कमी पडेल, माझे शब्द थांबतील, माझी वाणी गळून येईल. थोडा गोंगाट व्हायला आवाजाचा. माझी वाणी गळून येईल आणि तुमचे कान ऐकून ऐकून कदाचित तुम्ही दमताल. पण मातृत्व आणि पितृत्व शब्दात मांडता येणार नाही. असं जगाच्या पाठीवरती विस्तारलेलं. प्रत्यक्ष शारदा सरस्वती मातृत्व पितृत्वाचे गोडवे जर गायला बसली आणि लिहायला बसली तर सरस्वतीची लेखणी थांबेल. थाप कशी टाकायची? बर विठ्ठल जगाच्या पाठीवरती अनंत उपकार आहे. त्रोटक उपकार सांगेल मी तुम्हाला. जिनं आपली ओळख नसताना स्वतःच्या गर्भात आपल्याला पहिला पाय ठेवायला जागा दिली, आपली आई होती ती. एखाद्या गावात एखाद्या माणसाचं नवीन ट्रान्सफर झालं, नवीन जिल्ह्यात, तालुके जिल्हे ओलांडून जातो तो. 4-5 वर्ष तिथं किरायाने राहतो आणि शिफ्ट जर झालं तर स्वतःचं घर बांधतो. वास्तू शांती करायला गावचे लोक नेतो. तिथं गावचे लोक आले की गावाच्या लोकांना सांगतो, रामभाऊ, शामभाऊ, नाना, तात्या, बाबा, आबा, या गावात आलो, तालुक्यात आलो. पाय ठेवायला जागा नव्हती हो, पण या अण्णांसारखी देव माणसं भेटली ज्यांनी या गावामध्ये आम्हाला पहिलं पाय ठेवायला जागा दिली. ज्याने किरायाने खोली करून दिली त्याला आपण देव माणूस म्हणतो. अडचणीच्या वेळी किरायाने खोली करून दिली त्याला आपण देव माणूस म्हणतो. अरे पाय ठेवायला जागा दिली त्याला आपण देव माणूस म्हणतो. जिने विश्वात स्वतःच्या गर्भात पहिला पाऊल ठेवायला आपल्याला जागा दिली ती आई आपल्याला देव नाही तर देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असली पाहिजे. मातेचा उपकार आहे हा पहिला. या विश्वाच्या पाठीवरती आपल्याला पहिला श्वास जिनं दान केला ती तुमची माझी माय होती. ऐकताय का तुम्ही लक्षपूर्वक? मी संकल्पित वेळेत थांबणार आहे बरं का. विठ्ठल पहिला श्वास जिनं दान केला. ज्यावेळी त्या गर्भाची सोनोग्राफी केली जाते पहा, अल्ट्रा कलर सोनोग्राफी. इथं साऱ्या लग्न झालेलेच आहेत ना का ब्रह्मचारीनी तुम्ही साऱ्या? मला असं वाटायला जणू काय सगळे माणसं आहेत आणि एकच माकड फिरायलं का काय. हे मी आपलंच बोलते ना, वेगळं तर काही बोलत नाही. ज्यावेळी तिची अल्ट्रा कलर सोनोग्राफी केली जाते त्यावेळी बाळाच्या हृदयाचे ठोके पण ऐकू येतात. त्या सोनोग्राफीमध्ये ते स्टेटेस्कोप ज्यावेळी आईला लावतात बाळाचे ठोके कळतात. ज्यावेळी सोनोग्राफी केली जाते बाळाचे बॉडीज पार्ट, काही इश्यू तर नाही ना, काही व्यंग तर नाही ना, बाळ अपंग तर नाही ना, सगळं कळतं. त्यावेळी डॉक्टरांना विचारा तुम्ही बाळ कसं आहे, ते म्हणतील बाळ हेल्दी, सुदृढ आहे, वजन छान, पाणी बरोबर आहे, सगळं चांगलं आहे, रक्त वगैरे तुमचं HB सगळं चांगलं आहे. त्यावेळी एक प्रश्न करा तुम्ही, डॉक्टर माझं बाळ श्वास घेतंय का? त्यावेळी डॉक्टर म्हणतील बाळ व्यवस्थित एकदम ओके, पण बाळाचा श्वास मात्र बंद आहे. आता श्वास जर बंद झाला तर माणूस मरतो हे विज्ञान आहे. पण आईच्या गर्भात असताना बाळ जगते कोणाच्या श्वासावर? ज्यावेळी त्या माई माऊलीची प्रसूती होते, डिलिव्हरी होते, बाळ आईच्या पोटाच्या बाहेर येतं. बाळाचं आणि आईचं एक कनेक्शन असतं पहा, त्याला काय म्हणतात? नाळ. ती नाळ तोपर्यंत कट करत नाही जोपर्यंत बाळ रडत नाही. नाही रडलं त्याला रडवायचे प्रयत्न करतात, त्याला रडवतात डॉक्टर, त्याला थापटतात. जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत नाळ कट करत नाही. त्यावेळी ज्यावेळी ते बाळ रडतं, का रडतं आणि रडेपर्यंत का नाळ कट करत नाही? जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत बाळाचं फुफ्फुस आतून कोरं करीत असतं, असं चिकटलेलं. ज्यावेळी बाळ रडतं त्यावेळी त्याची पंपिंग चालू होते, आणि पंपिंग चालू होती की बाळाची श्वास आणि उच्छवासाची क्रिया, इनकमिंग आउट गोईंग क्रिया चालू होते. आणि ज्यावेळी फुफ्फुस ओपन होतं रडल्यानंतर त्याची श्वास आणि उच्छवासाची क्रिया चालू होते, तेव्हा डॉक्टर त्याची नाळ कट करतात. म्हणजे MACB ची लाईट येत नाही तोपर्यंत जनरेटरची लाईट हाफ करायची नाही. विठ्ठल डॉक्टरांना विचारा माझं बाळ आता श्वास घ्यायला लागले, मग गर्भात जगलं कोणाच्या श्वासावर? डॉक्टर सांगतील आई तुम्ही घेत होतात तो सगळा श्वास, तुम्ही घेत होतात
त्यातला अर्धा श्वास तुम्ही तुमच्यासाठी घेत होतात आणि अर्धा श्वास नाळेद्वारे तुमच्या लेकराला पोहोचता करत होता. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडप जाऊनात रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे बास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला गवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग आई तुलाच गे मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तिनं मोबाईल बंद करा स्वर बिघडतो. विठ्ठल तिनं बांधलं घराटा दिला विसावा निवारा. तिनं बांधलं घराटा दिला विसावा निवारा. घेऊन या पंखाखाली क्लिअर करावं भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली लागे साहुल फुटाया. आज घायाळ पक्षीनी झाई तिला ना भेटाया. आज घायाळ पक्षीनी झाई तिला ना भेटाया. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीनी झाई पिला ना भेटाया. उडाली पक्षीनी गेली अंतरा उडाली पक्षीनी गेली अंतरा. उडाली पक्षीनी गेली अंतरा. उडाली पक्षीनी गेली अंतरा. चित्त पिला पासी ठेवणीया. चित्त पिला पासी ठेवणीया. उडाली पक्षीनी पाशी ठेवोनिया. चित्त पिला पाशी ठेवोनिया. उडाली पक्षीनी गेली अंतरा.
पिलांपाशी, चित्त तिचे पिलांपाशी. असं म्हणतात दोरी जळते पण पीळ जळत नाही. तशी माय जाते पण तिचं लेकरासाठीचं प्रेम कधीच संपत नाही. असेपर्यंत झुरते आपल्यासाठी आणि गेल्यानंतर माईचा जीव अडकतो फक्त लेकरांसाठी. या विश्वात पहिला रक्ताचा थेंब जिनं दान केला तुमची माझी माय होती. आपण रक्तदान करतो त्यात फरक असतो पा. तुम्ही मी रक्तदान करतो तर आपलं रक्त त्याला जमतं ज्याचा आणि आपला ब्लड ग्रुप जुळला, मॅच झाला. रक्ताचे 4 गट आहेत, ए गट, बी गट, ए बी गट आणि ओ गट. एला एचं चालतं, ओचं चालतं, बीला बीचं चालतं, ओचं चालतं. ए बीला एचं, बीचं, ए बीचं आणि ओचं सगळ्यांचं चालतं. ओला फक्त ओचं चालतं. ओला दाता म्हटलंय. ओचं सर्वांना जमतं पण ओला ओच पाहिजे असतं. रक्तगट जुळला नाही तर रक्त जमत नाही हे विज्ञानी. बोलू नका मागे, तुमचा आवाज इकडे येतोय. रक्तगट जुळला नाही तर रक्त जमत नाही हे विज्ञानी. आता नीट ऐका, मी टाइमपास करायचा तुमचा म्हणून सांगत नाही. रक्तगट जुळला नाही तर रक्त जमत नाही हे विज्ञानी. पण आईच्या गर्भात असताना रक्तगट वेगळा असताना हे नंतर कळतं 12 जन्माला आल्यानंतर. आईच्या गर्भात असताना रक्तगट वेगळा असताना तरी आईचं रक्त बाळाला चाललं हे आतापर्यंत विज्ञानाला सुद्धा न उलगडलेलं कोड आहे. प्रत्येक जीवावर हा मातेचा तिसरा उपकार आहे. विठ्ठल चौथा उपकार, पहिला दुधाचा थेंब जिनं दान केलं ती तुमची माझी माय होती. फक्त दूधच दिलं यात काय नवले. आईचं दूध नाही, तान्ह्या लेकरासाठी अमृत असतं. 5000च्या सॅरेलॅकच्या डब्याला आईच्या दुधाची सर कधीच येत नाही. आईचं दूध, दुधावरचे लेकरं वेगळेच असतात पा आणि पावडरवरचे लेकरं वेगळेच असतात. बऱ्याचदा माणसाच्या वागणुकीत जर बदल झाला तर त्याला माणसं म्हणतात का रे हे असं याचं वागणं बदल, हे टोनग लहानपणी पिलं कुणाला होतं? हे आईला पिलं होतं का हे टोनग म्हशीला पिलं होतं? दूध ठरवतं पा आपले वागणूक, आपले संस्कार, आपला स्वभाव. दूध दिलं यात काय नवले. तिनं स्वतःच्या शरीरातलं कॅल्शियम आपल्याला दुधाद्वारे दिलं. आईच्या गर्भात असताना आपली शरीराची हाडं बनतात ना, प्रत्येक शरीराची हाडं आईच्या शरीरातल्या कॅल्शियम पासून तयार होतात. तिनं आपल्याला अस्थी दिल्या. सांगू आईच्या कॅल्शियमची ताकद. माणूस मेल्यानंतर त्याला पुरतात काही धर्मात, आपल्यात जाळतात. जाळल्यानंतर सावडायला गेल्यानंतर आपलं सगळं जळालेलं असतं. ज्या गोऱ्या रंगावर त्याने आयुष्यभर घमेंट केली, ज्या सुंदर दिसण्यावर आयुष्यभर ॲटिट्यूड करत राहिला, ती सुंदर त्वचा, त्याची डिफेन्स, सुंदर नाक, डोळे, सुंदर केस सगळं जळतं पा. सावडायला गेल्यानंतर राखेत एकच गोष्ट सापडते, ती म्हणजे आपली तुमची नाही. आता अजून आपण मेलोच नाही तर काय, दुसऱ्याला सावडीला असेल ना तुम्ही. माणसाची काय सापडतात पा राखेत? हाडं. आता ह्या मुद्द्यावर फोकस करा, अंडरलाईन वाक्यावर. ज्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, ज्या हाडांना अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, चमत्कार या विश्वात आईचं दूधच करू शकतं फक्त. विठ्ठल अजून 5वा उपकार. तिनं जागा दिली काय नवले, दूध दिलं काय नवले, रक्त दिलं काय नवले, श्वास दिला काय नवले, अस्थी दिला काय नवले. या विश्वात कोणीच करू शकत नाही आपल्यासाठी. या सगळ्या गोष्टीचा त्याग आईनं केलेला आहे. तिनं सौंदर्याचा त्याग केला आणि तुम्हाला मला जन्माला घातलं. या पलीकडे सांगू, 50 माणसामध्ये तान्ह्या लेकराची जर माय बसली आणि मांडीवरचं तिचं लेकरू जर रडू लागलं तर त्यावेळी ती बाई स्वतःच्या आबरूचा विचार करत नाही, ते लेकराच्या भुकेचा विचार करते. 50 माणसामध्ये बसलेली असू द्या बाई, रडणारं लेकरू जवळ घेते, त्याच्या अंगावर अंगभर पदर टाकते आणि रडणाऱ्या लेकराच्या तोंडामध्ये 2 दुधाच्या धारा ओतते. जिनं 50 लोकांमध्ये स्वतःची आबरू सुद्धा दान केली लेकरासाठी. विश्वाच्या पाठीवर हा मातेचा न भेटणारा उपकार आहे. म्हणून लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. तिनं जन्म दिला याच्यासाठी तिनं कळा सोसल्या आणि कळ दिली तिला कळवळ असतो. अभंगाचं दुसरं. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती,
ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला वेद वेदे करीला ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती. जिनं कळ दिली तिला कळवळ असतो. तिला जे कळतं ते जगाच्या मालकाला सुद्धा कळत नाही. त्याच्याकडे सगळं आहे पण आपल्यापेक्षा एका बाबतीत तो भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. आई महत्वाची तसे वडीलही महत्वाचे बरं का. पण पुण्यस्मरण आईचे म्हणून आई मांडली मी. या परिवारातलं पित्याचं छत्र सुद्धा हरपलेलं आहे. वडील वारलेले आहेत का? किती वर्ष झाले? 5 वर्ष झाले का वडिलांना? हा. 5 वर्षापूर्वी या परिवारामध्ये पिताच थोडं थोडं पुढे सारखा पुढचे पुढे सारखा पुढचे पुढे सारखा ते शिवाय मागचे पुढे येणार नाही. आगे बढो आगे चलो. तुम्ही पण सारखा थोडस सारखी करा. विठ्ठल एकदा मोठ्या प्रमाणे हात वरती घ्या सगळेजण. थोडं थोडं सारखा. मंडळाला सहकार्य करा जरा. हात वरती घ्या सगळेजण. वायरवर बसू नका. जे हार घालणार आहेत त्यांनी पुढे यायचंय. हात वरती घ्या. त्यांचा रिटर्न कमी करा. हात वरती घ्या सगळे. पदर आवरण हात वर घ्या. घेतलं सगळ्यांनी? सगळ्यांनी घेतले का? हरी विठोबा रखुमाई जय विठोबा हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई 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 हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई 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 हे विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया सारी वाजवा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हात वरती घ्या. हात सगळ्यांनी घ्या. कॅमेरामॅन फोकस करो पब्लिकीवर. एक ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हो
त्यानो बाराया दर्शने हरे ताप त्यानो बाराया भगवदन आवाज दर्शने हरे ताप त्यानो बाराया ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया हे त्यानो बाराया माझ्या तुको बाराया हो ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया हे त्यानो बाराया माझ्या तुको बाराया ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया हे ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया रोबा 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 बड 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 टाळ ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा 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 माऊली 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 शब्दार लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती बंद करा त्याला चुपचाप करून द्या बरं मोबाईल देऊ चुपचाप करा देऊ विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी हरिनाथ भगवान की जय आयुष्याचं समर्पण ज्यांचं आहे आपल्यासाठी ते माईबाप आहेत 2च मिनिटात थांबते मी मला शांतता द्या आयुष्याचं समर्पण सर्वांसाठी ते माईबाप आता तरुण मुलांसाठी त्या समर्पणाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही अराफार जर चुकला ना आपलं वागणं जर चुकलं तर समर्पण आणि सरपण फक्त अराफाराचा फरक आहे पा आयुष्यभर ज्यांनी आपल्यासाठी खूप केलं काय केलं तुम्ही आमच्यासाठी 1000 वेळा म्हणून झालं एकदा खूप केलं तुम्ही आमच्यासाठी म्हणून पहा निदान मरताना तरी त्यांना सोपं जाईल लागतं काय बायकोला संक्रांतीला 5000ची साडी घ्या आईला 500चं लुगडं घ्या 5000च्या साडीत 500 चुका काढणारे आम्ही 500च्या साडीमध्ये 50 जणीला सांगणारी आई असते पोरानं घेतली जगात आपलं कौतुक फक्त आपल्या मायबापाला असतं पा जगात नवऱ्यालाही तेवढं बायकोचं नसतं आणि बायकोलाही तेवढं नवऱ्याचं नसतं पोरांना 10-10 हजाराचे कपडे घ्या कदाचित पोरं नाव ठेवतील एकदा पोरांसोबत बापाला 1000 धोतर टोपी रुमाल शर्ट एखादा शर्टाचं कापड घेऊन पहा चालता येत नसताना म्हातारा मारुतीच्या मंदिरापर्यंत जातात आणि मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर 50 लोकांना सांगतात पोरानं घेतलंय जगात हे कौतुक फक्त माईबापाला असतं माईच्या बापाच्या नाव पुढं कैलासवासी लागणं हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे माझ्या ताईंनो जोपर्यंत माईबाप आहे तोपर्यंत आपल्यासाठी माहेर असतं भाऊ भावजाई वाईट असतात मला असं नाही म्हणायचं पण ज्यावेळी माईबाप जातात त्यावेळी ते भावाचं आणि भावजाईचं घर असतं जोपर्यंत माईबाप असतात तोपर्यंत लेकीला माहेरात मुक्काम करावा असं वाटतं ज्या दिवशी आपले आईबाप जातात ना भावाचा बंगला असू द्या नाही तर मोठी हवेली असू द्या त्या हवेलीत त्या बंगल्यात तिला 2ही दिवस मुक्काम करावा असं वाटत नाही ज्यावेळी आपलं जातं बापाची चप्पल जरी दारात दिसली तर त्या झोपडीतही स्वर्ग आहे संप्रदायाच्या भाषेमध्ये कोण श्रीमंत आहे ज्याच्या मस्तकावरती आईचा हात आहे आणि ज्याच्या खांद्यावरती आई बापाचा आशीर्वादाचा हात आहे आणि ज्याच्या मस्तकावरती आईचा मायेचा पदर आहे जगाच्या बाजारात तो व्यक्ती 1 नंबरचा श्रीमंत आहे ज्यांचे लग्न बाकीत कॉलेजला जात असतील विनंती असेल माझी तुम्हाला उपदेश करावा एवढी वेल एज्युकेटेड मी नाही वाक्य काळजात उतरून घ्या उभ्या आयुष्यात सगळे निर्णय मानाने घ्या फक्त लग्नाचा निर्णय घेताना जन्मदात्या मायबापाच्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करू नका एवढी भीक जन्मदात्या मायबापाच्या पदरामध्ये घालणे हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं लग्न करायचं म्हणलं की तिला सरकारी नोकरीवाला लागतो आणि पळून जायला पंक्चरवाल्या संग पळून जाते ती
हा, थोडी तर लाज असावी की नाही. त्या बापाने आपल्यासाठी क्लास 1 ऑफिसर शोधून काढलाय आणि भंगारवाल्याचा हात धरून पळून जाते. आमच्या बोलण्याचं कधी वाईट वाटतं तुम्हाला? मला एक पोरगी दाखवा ती कलेक्टर संग पळून गेली, एक पोरगी दाखवा क्लास 1 अधिकाऱ्यासोबत पळून गेली. मला सांगा चॉईस तर क्वालिटीची असाव का नाही? आम्ही मान्य करू, बाप लग्न लावून देईल ना, पण 2 वर्षाच्या ओळखीसाठी 18, 20, 22 वर्षाच्या प्रेमाचा गळा कधी जाबू नका. पळून गेलेल्या पुरीला पुन्हा जगात माहेर उरत नाही. जगात त्याने आपल्यावर खूप प्रेम केलं, खूप प्रेम केलं. लग्नात कधी कधी पहा तुम्ही, ज्यांची फार परिस्थिती चांगली ते नाही, पण जे मिडल क्लास मध्यम ज्यांची परिस्थिती, कधी कधी पहा तुम्ही पोरीच्या लग्नात बाप 6 लाख खर्च करतो, 2 लाखाचा बस्ता बांधतो, पण पोरीच्या लग्नात सगळ्याला नवे कपडे नव्या चपला घेताना पोरीचं लग्न मात्र बाप जुन्या चपला घालून करतो. त्याला स्वतःची चप्पल नाही बदलता येत. घरात दिवाळीला सगळ्याला कपडे घेतली पण त्याची बनेल फाटकी होती, कोणाचंच लक्ष गेलं नाही. सहज म्हणतो काय केलं तुम्ही आमच्यासाठी? बापाने 2-2 किलोमीटर ती बाप ऊस आला गावाला हरभऱ्याला पाणी द्यायला, अंधारा कुंदाराचा थंडीत जातो 2-2 किलोमीटरवर पायी पायी, पण आपल्याला दर महिन्याचा बसचा पास काढून दिला बापाने. हा उपकार त्यांचं कमी? काय केलं तुम्ही आमच्यासाठी? बापाने घरात किराणा उशीर आणला 8 दिवसांनी, पण शाळेची फीस आपली वेळेवर भरली. हा उपकार बापाचा आपल्यावर काय कमी आहे का? त्याने जुने कपडे घालून प्रपंच चालवला, नाही इज्जत त्याची गेली, पण 4 चौघात कॉलेजला आपली इज्जत राहावी म्हणून आपल्याला हलका का होईना पण नवीन शर्ट बापाने खरेदी करून दिला. हा उपकार बापाचा आपल्या कमी? अरे पोटाला चिमटा देऊन त्यांनी आपल्या वह्या पुस्तकाची बरोबरी केली का? त्यांनी त्यांची गरिबी झाकून ठेवली, आपल्याला दाखवली नाही. काय केलं आमच्यासाठी? खूप वेळा म्हणून झालं, खूप केलं आमच्यासाठी. एकदा कधीतरी म्हणून पहा. ते शेजाऱ्या पाजाऱ्याजवळ रडतील, पोरगा असावं तर आमच्यासारखं असावं, असहजपणे म्हणतो आपण. काय कळतं ग आई तुला? आई तुला काही कळत नाही. खरंच कळत नाही रे, लहान होतास तू. 5 वर्षाचं बाळ होतं आणि बाहेर गेलं आणि माये पाट्यावर वांट्यावरती मसाला वाटत होती. बाळाने आवाज दिला आईला, आई झाली. आईनं हाताकडे पाहिलं, हात तिकटाने भरलेले होते. तिनं आवाज दिला, का हो आपला बाळ शी करून आलाय, त्याची जरा कंबर धुवून द्या बरं. ते म्हण तुला काय अक्कल आहे का? मी आमदाराचा पिये, मी जिल्हा परिषद सदस्य, मी पंचायत समितीचा सभापती, मी गावचा मी संगीत विशारद आहे, तुला काय अकलीचा भाग आहे का? मी त्याची कंबर धू का? ती म्हणे मला माहिती आहे, मस्त तुम्ही लय हुशार येतं, तुम्ही लय हुशार येतं. लय हुशार म्हणजे किती हुशार आहे? आतापर्यंत तुम्ही एवढे पक्ष बदलले, तुम्ही मला बदललं नाही म्हणजे काय? तुम्ही काय साधे हुशार आहेत का? मला माहिती आहे तुम्ही हुशार आहे, पण माझ्या हातीकठाने भरलेले आहेत. आवाज दिला तिने, सासूबाई वंश कोण आहे घरात? बाळाची शीत एवढी धुवून द्या. लहान होतो तर आपण 5 वर्षाचे, बाळाची आग होईल म्हणून तिनं धुवायची सुद्धा टाळली. तोच 25 वर्षाचा झाला, सहज म्हणतो आई तुला कळत नाही. खरंच कळत नाही रे. तू लहान असताना तिने भरलेल्या हाताने धुवायला पाहिजे होती, नसती आग झाली मग बोला. आपण 4 पुस्तकं जास्त शिकलो, मायबापाला आकली शिकायला निघलो होतो. सगळ्यात सर्वश्रेष्ठ मायबाप आहे, त्यांचं मन राखता आलं. ज्याच्यावर मायबाप प्रसन्न झाले ना, मायबापे केवळ काशी तेने, ज्याचे मायबाप जिवंत आहे त्यांनी कोणतीच काशी करायची गरज नाही, त्यांनी घरीच काशी नीट करणे ही आपली सगळ्यात मोठी काशी झाली. सर्वश्रेष्ठ आपल्यासाठी सर्वस्वाचं समर्पण केलंय त्यांनी. जगी ऐसा बाप व्हावा, ज्यांचा वंश मुक्तीसी जावा. बापाने आपल्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, सुखाचाही त्याग केला. असे जगात सर्वश्रेष्ठ मायबाप. सकळ तीर्थांची दुरे, जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. सोम सूर्याधिक ग्रहणी येऊनी करती पार्वणी, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. असताना तर ते श्रेष्ठ आहेत, मेल्यानंतर सुद्धा मायबापांचा हा जो पर्व काळ असतो पुण्यतिथीचा, यात केलेलं दान धर्म इतर वेळी दान धर्म केल्यापेक्षा आज केलेलं दान धर्म पुण्यकर्म कैक पटीनं अधिक फलदायी आज केलेलं. आणि माईबाप जिवंत असेपर्यंत दिलेली चटणी भाकर त्यांना अमृता समानी. एक वाक्य काळजात ओतून घ्या, माईबाप मेल्यानंतर लोकांना दिसावं म्हणून फोटोच्या पुढे घातलेल्या लाडूच्या पंक्ती फक्त कावळेनी तुम्ही खायच्या, माईबाप नंतर येत नसतात. मग आहे तोपर्यंत दिलेली चटणी भाकर, पण आहे तोपर्यंत त्यांची सेवा करणं. माईबाप गेल्यानंतर पिंडदानाधिक शास्त्राधिक तर्पणाधिक विधी करणं, म्हणजे पिंड पदावरी दिला फुले करी माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण पोटी भारवाहे तिचा उपकार, त्याचे सर्वस्व हीच आहे.
ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. स्वतःच्या लेकरावर प्रेम करते ती आई, पण जगावर ज्यांचं प्रेम आहे ती संत आई आहेत. लेकरावर प्रेम करते ती माऊली, जगावर प्रेम करतात ते संत माऊली. लेकराचं हित व्हावं हा कळवळा तिच्याकडे, पण हित कशाने होईल हे ज्ञान आईकडं नाही. पेशंट बरा होईल कशाने, कोणतं ऑपरेशन केलं पाहिजे, कोणती गोळी, कोणतं औषध, कोणती सर्जरी केली पाहिजे हे ज्ञान डॉक्टरांकडे. पण पेशंट जर मेला ऑपरेशनमध्ये तर कळवळा डॉक्टरांकडे नसतो. आईकडे कळवळा आहे, ज्ञान नाही. डॉक्टरांकडे ज्ञान आहे, कळवळा नाही. कळवळा सुद्धा आहे जगाचा, आणि जगाचं हित कशाने होईल हे ज्ञानही ज्यांच्याकडे आहे. सकल जगताच्या उद्धाराचं ओझं ज्यांच्या खांद्यावरती आहे. जगात अशी एकच माऊली, ती म्हणजे संत माऊली. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. भैरवी होणार आहे का? बरं चालेल. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या चरणार विंदी समर्पित करून ज्यांच्या पुण्यस्मरणाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी हरिकीर्तन ठेवण्यात आलं. श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. श्रद्धा क्रियते तत श्राद्धम. आणि पुण्यस्मरण कोणी पाप्याचं नसतं. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. आजीचं श्राद्ध आले म्हणून कीर्तनच ठेवलं पाहिजे, हे स्मरण घरच्यांना झालं. ज्या श्राद्धाला कीर्तन, ज्या स्मरणाला कीर्तन म्हणून हे पुण्यस्मरण. अशा क्षमा असावी. कैलासवासी श्रीमती फुलाबाई नामदेवरावजी ठोंबरे पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्या, त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या सर्वांच्या वतीने आईसाहेबांच्या चरणी भावपूर्ण ही श्रद्धांजली कीर्तनाच्या माध्यमातून, वाक पुष्पांजली, आदरांजली आपण सर्वांच्या माध्यमातून समर्पित करूयात. त्यांच्या पश्चात त्यांचे चारही मुलं असतील. त्यामध्ये श्री साधू भाऊ, धनाजी भाऊ, ब्रह्मदेव भाऊ, धर्मा भाऊ, माजी उपसरपंच तथा हरणाबाई, हिराबाई, त्यांच्या चारही सुना असतील, त्यांचे नातवंड असतील, नातसुना, नातू असतील. या सर्वांना त्या दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्री हरी प्रदान करत. हरिकीर्तनासाठी उपस्थित सर्वच पंचक्रोशीतील भाविक भक्त, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रथी, महारथी, अतिरथी, अतिरेकी सोडून सगळे वारकरी, टाळकरी, माळकरी, विनेकरी, पहारेकरी, तळ्यातले, मळ्यातले, खळ्यातले, वाडीवरचे, वस्तीवरचे सगळेच मायबाप श्रोते असतील. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. मृदंगाची सुंदर साथ करणारे दादांचं नाव काय? गणेश महाराज. मृदंगाचार्य गणेश महाराज. सुरातीची अत्यंत गोड चाल ज्यांनी गायली. माऊली मला चेहरा लक्षात राहतो पण मी नावच विसरते तुमचं. महाराजांमुळेच या भागात बऱ्याचदा येणं झालं आणि साथही त्यांनी गोड केली. माधव महाराज का? माऊली महाराज. त्याचप्रमाणे वारकरी शिक्षण संस्थेतील हे बालगोपाळ, इकडचे वारकरी विद्यार्थी आणि तिकडच्या वारकरी विद्यार्थिनी, या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. काही टाळ्या टोल नाक्यावर पण भेटतात, तशा वाजी जाऊ नका. मोकळ्या वाजवा एकदा. तुम्ही वाजवा बरी इथं. वाजवा आता. असं मागचे लईच कुत्सर येतं. मोकळ्या वाजवा एकदा. जो टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. आता वाजवा. वाढले बा लईच आवडी निवडी तुमच्या. विनेकरी बाबांपासून सगळे वारकरी असतील. त्याचप्रमाणे इकडचे महाराज विशाल महाराज, भिसे महाराज का. आणि बाबा आणि आम्हाला मागच्या वेळेस घरी जेवायला नेलतं बरं का. इतके प्रेमळ बाबा आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांची बालपणात आई गेली म्हणून त्यांच्यात प्रेम इतकं भरलेलं आहे की दिसताना पुरुष दिसतात पण आमच्यावर प्रेम करताना आईसारखं प्रेम करतात. असे माळशिरसचे बाबा आमचे बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. चित्रकार, पत्रकार बांधव मंडळी, कला क्रीडा क्षेत्रातील सर्वच मान्यवर असतील. आजी माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच, आजी माजी दूध डेअरीचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, सोसायटीचे चेअरमन, आजी माजी पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सभापती, सदस्य, अध्यक्ष, आजी माजी आमदार, खासदार, जहागीरदार, गुत्तेदार, दुकानदार, गुंठा मंत्री, कोणी जीवाचा न गोड मत्सर. कोणी राहिलंय का? माया रुसायचं नाही बरं का कोणी. मला कोणाचंच वावडं नाही. पा तुम्ही सगळे मला आदरणीय आहात. कोणाचं नाव जर घ्यायचं राहिलं असलं तर तुमची लेक, तुमची बहीण समजून मला पदरात घ्या. ज्याला 4 पोरी त्यांनी 5वी समजा, 3 आहे 4थी समजा, 2 आहे 3री समजा, 1 आहे 2री समजा. ज्याला पोरगीने त्यांनी मला वटीत घ्या. आता एका दिवसाला डबल 2-2 कीर्तन करणारी पोरगी जर फुकटात भेटत असेल तर कशाला नाकारताय? आपल्यासारखी पोरगी भेटणार आहे का तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात? हाय का पोरगी मी तुमची? वाजवान टाळ्या.
आता सगळ्यांना भुका लागलेल्या, त्यांच्या बॅटऱ्या अशा डाऊन झालेल्या आहेत, डाऊन झालेले आहेत. बरंच एक एक काडी आणणं आहे मोबाईलमध्ये. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. ज्यांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरणाला इतकं गोड सुंदर नियोजन केलं, त्या ठोंबरे पाटील परिवारासाठी एकदा मोकळ्या मनाने टाळी वाजवा. अशीच या परिवाराच्या हातून थोरा मोठ्यांची, वडीलधाऱ्यांची, परमार्थाची सेवा अशीच घडत राहावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. या ठिकाणी यूट्यूब चॅनल आणि चित्रीकरणासाठी साई लीला का ओम साई चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका. त्यांचेही धन्यवाद. हरिकीर्तनासाठी आमच्यावर दोघांवरती नितांत शुद्ध प्रेम करणारे, या परिसरामध्ये आमचं हक्काचं माहेरघर म्हणजे आमची वैजनाथ बावडोपे या ठिकाणी हॉटेल एकादशी उपस्थित आहेत. या परिसरात कुठे असलो की त्यांचं घर आमच्यासाठी हक्काचं माहेरघर आहे. इतरही त्यांचे कोणी सहकारी मित्र असतील त्यांनाही धन्यवाद देते. हरिकीर्तनासाठी माझे पतिराज उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या घेऊन एकदा आमच्या सिस्टीम चैतन्य मंडप डेकोरेशन आणि सिस्टीमसाठी एकदा मोकळ्या मनानं जोरदार टाळी वाजवा. या परिसरामध्ये माईक सिस्टीम नाही असं नाही बरं का, पण क्वालिटी ज्याला म्हणतात, अगदी आम्हाला बोलायचं कामच पडत नाही. अशा सिस्टीमा जर आमच्या नशिबाला असल्या भाऊ, आम्ही निदान 4-5 वर्ष कीर्तन करा, अजून ॲडव्हान्स जगतील चांगले. एकदा त्यांच्यासाठी मोकळ्या मनानं टाळी वाजवा. आणि परिसरात कुठं कार्यक्रम असतील तर हीच सिस्टीम सगळे लावा. आमचं जर कीर्तन घेतलं तर त्यांची सिस्टीम लावा. धन्यवाद भाऊ तुम्हाला. माझे पतिराज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. नाही तर कीर्तन झालं तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे मिटलं का. लई डेंजर लोक आहेत, काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही. एवढंच उशिरा नाव घेते तर उखाण्यातच घेते की घेऊ का नको. त्याच्यासाठी चार्ज वेगळं लागतं बरं का, पण मग घेऊ का नको बोला. एवढा आग्रह करता तर घेऊनच टाकते. आपलं हसत हसत म्हटलं बरं विनोदाने, मी येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा अडके त्याला घुंगरा बारा, पान खाते तेरा तेरा घाम येतो झरा झरा, नवरा घालतो इंजिन वारा. तिकडून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादी ऋषी, उशीर बशी, बशीत कप, कापात घडी, घडीत वाजला एक, रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी ज्ञानोबा रायांची लेख. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. वाणीला पूर्ण विराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. हा विठ्ठल. जय जय विठ्ठल. Hare